नमस्कार, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज स्वाद अनोखामध्ये आपण खानदेशी वांग्याचं भरीत कसं करणार ते पाहणार आहोत। त्याकरता मी इथे एक जळगावी वांग घेतलेलं आहे। त्याला व्यवस्थित धुवून वरून तेल लावून घेतलेलं आहे। आता ते गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, चारी बाजूने पलटी करून। असं आपल्याला मध्ये मध्ये त्याला पलटी करावं लागतं। आता हे सर्व कडून भाजलं गेलेलं आहे। दुसऱ्या गॅसवरती मी एका कढईत 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम होईपर्यंत इथे मी वांग्याचा सर्व काळा भाग काढून घेतलेला आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे। त्यात मी इथे काही खोबऱ्याचे काप छानपैकी तळून घेत आहे। त्यात एक 10 ते 12 शेंगदाणे मी या तेलात छान तळून घेत आहे। अख्खे शेंगदाणे तळून घ्यायचे। ज्यावेळेस हे वांग्याचं भरीत तयार होतं तेव्हा हे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप खूप छान लागतात चवीला। त्याच तेलात आपण 1 चमचा जिरे मोहरी छान तडतडून दिलेली आहे। नंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेतला आहे आणि तोही यात घालून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे अर्धा कांदा बारीक चिरलेला तो घातला आणि माझ्याकडे काही कांद्याची पात होती, 1 वाटी भरून तीही घातलेली आहे। ते सर्व छान एकत्र आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यात मी अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला इथे घातलेला आहे। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर हे सर्व सॉफ्ट झालेलं आहे। आता त्यात अर्धा चमचा हळद आणि एक छोटासा चमचा मी इथे लाल तिखटही घातलेला आहे कलर पुरता। चवीनुसार मीठ हे घालून सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। हे सर्व एकत्र छान मिक्स झाल्यानंतर यात आपण मगाशी तळलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि जे वांग भाजलं होतं ते सोलून मी यात घातलेलं आहे। आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याची पात, वांग सर्व एकत्र मिक्स होईल। मिक्स झाल्यानंतर आपण त्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण 1 वाटी कोथिंबीर घालून घेणार आहोत बारीक चिरून। तीही आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। खानदेशी वांग्याचं भरीत तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। हे मी कळण्याच्या भाकरीसोबत सर्व केलेलं आहे। हे वांग्याचं भरीत मला माझ्या आई म्हणजे सासूबाईंनी शिकवलेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट।